वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो फरार झालाय. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली अधिक गतिमान केल्यात. त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष 8 पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केलाय, ज्यामध्ये मुंबई, पुणे, कोकण तसंच कर्नाटक, गोवा या भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक आणि संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू आहे. अशात नांदेड सिटी पोलिसांनी नुकत्याच दिलेल्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडून ठेवलाय असा खोटा फोन 112 या आपत्कालीन क्रमांकावर करून नांदेड सिटी पोलिसांना गाफील करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणामुळे पोलिसांचा ताफा घटनास्थळी धाव घेत असतानाच सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचं उघड झालं. खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातला फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडून ठेवलाय. त्याच्याकडे 2 पिस्तूल आहेत आणि आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवलंय. या माहितीवर विश्वास ठेवून पोलिसांनी तात्काळ पथक पाठवलं. मात्र चौकशी दरम्यान असं निदर्शनास आलं की फोन करणाऱ्या व्यक्तीने खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केली होती. आरोपीची ओळख संतोष दत्तात्रय गायकवाड अशी झाली असून तो स्वागत हॉटेलमध्ये सापडला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं खोटे कॉल केल्याची कबुली दिली. अशी खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांकडून बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी त्याने हे कृत्य केलं होतं. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की खोट्या माहितीने प्रशासनाचा अपव्यय होतो आणि गंभीर गुन्ह्याची चौकशी बाधित होऊ शकते. त्यामुळे कोणतीही माहिती देण्यापूर्वी ती खरी आणि खात्रीशीर आहे का याची पूर्ण शहानिशा करावी. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूंनी त्यांची आई लता आणि बहीण करिश्मा यांचे मोबाईल फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केलेत. या मोबाईलमध्ये शशांकने पत्नी वैष्णवीला मारहाण केल्याचे आणि आरोपींमधल्या संभाषणाचे पुरावे असू शकतात अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला दिली. आरोपीच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत एखाद्या नवऱ्याने बायकोला 4 कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही असा अजब युक्तिवाद केलाय. त्यांच्या या युक्तिवादाबाबत माहिती समोर आल्यानंतर आता जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशात हे वकील निलेश चव्हाण बद्दल काय म्हणाले, कोर्टात त्याच्या वकिलाकडून काय युक्तिवाद केला गेलाय हेही जाणून घेऊया. निलेश चव्हाणचा काय रोल? साहेब, निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे. निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे. अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली. ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही. ते बाळ बघायचं कुणी होतं? मग ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं. त्यांनी बाळ सांभाळलं, ही माणुसकी दाखवली. उद्या सोडून गेला असता. पोलीस आहे, मीडिया माझ्या विरोधात आहे, पोलीस माझ्या मागे लागलेले आहेत, कशाला बाळ पकडायचं? तर कोणी त्यांनी बाळ सांभाळलं, त्याचा दोष काय त्याच्यामध्ये? त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे, ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसांड केली असं त्याच्यावरती जुव्हेनाइल जस्टिस ऍक्ट सेक्शन 88 आणि 75 त्याच्या विरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे. तर ती हेळसांड केल्याचा कुठलाही, ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं. तिच्या घरचे आले, अनेक आपले लोक होते, तुम्ही सुद्धा होता. सगळ्यांच्या देखत त्या बाळाची त्यांना कस्टडी त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का पोलिसांचा तपास संयुक्तिक वाटत नाही? प्रश्नच नाही, असं त्या आरोपींचं म्हणणं आहे. तेच आम्ही आज युक्तिवाद केला. मागणार आहे त्यांनी, त्याच्या संदर्भात काय बोलणं झालं का? नाही, ते कस्टडी कोण मागणार आहे? त्याचा बाप जिवंत आहे त्या बाळाचा, कस्टडी कोण मागू शकतं? नाही, पण तुम्ही मागणार का? एवढा अन्याय होतोय म्हणताय, पण त्याच निलेशनी बंदूक दाखवली ना तिच्या आई वडिलांना. दाखवतो. ऐकून घ्या, कुठलीही गोष्ट देर इज अ मेथड इन मॅडनेस ऑल्सो. तुम्ही दिलं होतं का त्याच्या कस्टडीत? बाळ दिलं एक्स व्यक्तीने. मागण्याची पद्धत आहे का? तुम्ही असा मॉब घेऊन 100 लोक जाऊन त्याच्या घरी दादागिरी करायला जाणार का? मागण्याची पद्धत आहे का नाही? तुम्हाला रितसर तुम्ही जर
जाऊन कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून गेला असता, आज त्या बाळाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या आगवण्यांनी त्याच्यावर दिली होती ना. नाही पण आता आपण एखाद्या- आगवण्यांकडे ते बाळ येणार की नाही येणार त्याची आता कस्टडी त्यांच्याकडेच आहे ना बाळ त्यांच्याकडेच आहे ना. आता ती Respect लिगल कोर्ट काय देईल निकाल त्याच्यावर त्यांनी अर्ज करावा, त्याच्यावर कोर्ट चॅटिंग वगैरे होतं किंवा हुंडाबळीची पण ही केस आहे. मग आरोपी का फरार होते? 8 दिवस साहेब आरोपी ऐकून घ्या, त्याला फरार म्हणणं हे शब्दच चुकीचं आहे. फरार म्हणणं, तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे बघितले तर एखादा इनोसंट व्यक्ती पोलिसांचा ससेमिरा, त्यांची अटक याच्यामुळे डिप्रेशन मध्ये येऊ शकतो आणि तो स्वतःचं अस्तित्व काही काळ लपवू शकतो. ह्याला कोणी फरार म्हणू शकत नाही. फरार म्हणण्यासाठी त्याच्यासाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत. फरार नाही, त्यांना उशिराने अटक झालेली आहे आणि अटक कशी झालेली आहे ते सुद्धा सगळं कागद आहेत, रेकॉर्ड आहे, त्याबद्दल काही हे नाही. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.